नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर आशा करते की सर्व मस्तच असाल. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालेलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे ते. तर आज मी बनवलेले आहेत मेथीचे लाडू. छान अशी मध्यंतरी थंडी पडली होती 2-3 दिवसापूर्वी आणि परत असं गरमी व्हायला लागली होती. तर विचार करत होते की मेथीचे लाडू बनवू की नको बनवू, बनवू की नको बनवू. पण पुन्हा एकदा कालपासून छान अशी थंडी पडायला लागलेली आहे. तर म्हटलं चला आज फायनली मेथीचे लाडू आपण बनवूयात. तर छान असे मेथीचे लाडू मी आज बनवलेले आहेत. आज वार आहे मंगळवार. तर आज उपवास असतो माझा, त्याच्यामुळे मग आज सकाळी काही जास्त जेवण बनवायचं नव्हतं. तर म्हटलं चला आज मेथीचे लाडू बनवूनच घेऊया आपण. तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथे हे बघा सफेद तीळ घेतलेले आहेत. हे जवस तुम्ही आधी बघितलेत. त्यानंतर हे 1 किलो गहू घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, जे तुम्हाला आणखी ॲड करायचे आहेत. काही यातलं स्किप करायचं असेल तुम्ही ते सुद्धा स्किप करू शकता. तर गहू हे 1 किलो घेतलेले आहेत. तर त्यातले अर्धे अर्धे थोडे थोडे घेऊन मी हे भाजणार आहेत. तर हे बघा छान असे लाल परतून घेतलेले आहेत, परतून घ्यायचे आहेत छान व्यवस्थित. बघत आहात तुम्ही गव्हाला किती छान रंग आलेला आहे, जेणेकरून ते दळायला खूप छान व्यवस्थित दळले जातात. आपल्याला लाडूसाठी दळायचे, त्याच्यामुळे जास्त आपल्याला त्याचं पीठ नाही करायचं. आम्ही घरीच दळणार आहोत हे गहू, बाहेर गिरणीमध्ये नाही देणार आहोत. त्याच्यामुळे मिक्सरमध्ये छान पटकन दळले पण जातात आणि छान भाजलेले असतील तर गहू भाजून झाल्यानंतर बदामसुद्धा छान असे भाजून घेत आहे. बघा तुम्ही जास्त नाही भाजायचे आपल्याला एकदम लाल होईपर्यंत, पण थोडे थोडे असे भाजून घ्यायचे आहेत. तर बदाम भाजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला काजूसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. जास्त नाही भाजायचे आहेत, अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स हे पटकन जळतात, त्याच्यामुळं 1 ते 2 मिनटंच भाजायचे आहेत, आपल्याला परतायचे आहेत फक्त. तर काजू भाजून झाल्यानंतर लगेच मी सूर्यफुलाच्या ह्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स ह्यासुद्धा मी थोड्याशा अशा भाजून घेत आहे, कारण की आपले लाडू जास्त दिवस टिकावेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या असतात. तर सनफ्लावर सीड्स झाल्यानंतर पंपकिन सीडसुद्धा मी अशाच भाजून घेतल्या आहेत. त्यानंतर हे जवस, ह्याला काही लोक आळशीसुद्धा बोलतात. अळशी किंवा काही तुमच्याकडे काय अजून बोलत असेल मला माहिती नाही. जवसच मला योग्य नाव वाटतं आळशी बोलण्यापेक्षा. तर जवससुद्धा छान असे थोडेसे 1-2 मिनटं परतून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सफेद तीळसुद्धा मी परतून घेतलेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट, जवस हे सगळे पदार्थ मी पाव किलो घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स थोडेसे पाव किलोपेक्षा कमी घेतलेले आहेत आणि तीळ आणि जवस हे पाव किलो घेतलेलं आहे. तर त्याचं प्रमाणसुद्धा मी आता सांगितलेलं आहे. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये मी एक अर्ध जायफळसुद्धा मी फोडून टाकलेलं आहे. फोडता त्याचे तुकडे झाले होते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित नाही दाखवता आलं. तर तिथे मी एकदम मध्ये ठेवलं होतं ते. तर मम्मींनी सगळं हे वाटून घेतलेलं आहे. जे गहू, आपले जवस वगैरे होतं ते सगळं व्यवस्थित मिक्सरला थंड झाल्यानंतर वाटून घेतलं. आणि कालच आम्ही हे सुकं खोबरं आणि खारका ह्या बाहेरून वाटून आणल्या होत्या. आमच्याकडे अशी घरघंटी टाईप अशी मशीन आहे इथे जवळच. तर तिथे 30 रुपये किलोनी असं वाटून देतात खोबरं आणि खारीक. तर हे छान वाटून आणलं होतं तिकडनं. 1-1 किलोचं प्रमाण आहे. खारीक 1 किलो आणि खोबरं 1 किलो. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मम्मींनी. आणि आता मोठ्या टोपामध्ये काढून घेता, जेणेकरून ते हलवायला बरं पडेल आपल्याला. तर त्यानंतर मम्मींनी 2 दिवसापूर्वी हे मेथीची पावडर असते, म्हणजे घरीच त्यांनी मेथ्या परतून घेतल्या आणि त्या मिक्सरला वाटल्या. म्हणजे एकदम जास्त बारीक पीठ नाही केलं त्याचं, थोडंसं जाड बारीक असं घरच्या घरी वाटलेलं आहे मिक्सरमध्ये. ते तुपामध्ये भिजत ठेवलं होतं त्यांना कोणीतरी सांगितलं की तुपामध्ये भिजत टाकल्यानंतर मेथीचा जो कडवटपणा आहे तो थोडासा कमी होतो. सो त्यांनी बोलल्या की आपण करून बघूयात, काय हरकत नाही. पण मला लाडू खाऊन बघितल्यानंतर मला असं वाटलं नाही की त्याचा कडवटपणा काही कमी झालेला आहे. शेवटी कडू म्हणजे मेथ्यांचा तो गुणधर्मच आहे कडू, म्हणजे त्याची चवच कडू आहे. तर ते कडूपणा त्यातला कमी होणं शक्य नाही आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. नवीन नवीन पद्धती ट्राय करायला मग करून बघितली आम्ही तशी पद्धत. तर त्यानंतर ते सगळं मिक्स केलं मम्मीने. ते मेथे तुपात जे भिजत घातलेलं होतं ते सुद्धा त्या मिश्रणामध्ये मिक्स केलं. त्यानंतर मम्मीने तूप गरम करायला ठेवलं. ते तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. हा 1.5 किलो गूळ आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा लाडूचं जितकं सारण आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आमचं सारण हे 2-3 किलोपेक्षा जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही 1.5 किलो गूळ घेतलेला आहे. आणि हा आपल्याला पूर्णपणे ह्या तुपामध्ये शिजवून घ्यायचा आहे.
तुम्ही बघताय सुरुवातीला गूळ आपला कसा हा खाली चिटकतो आहे, पण जेव्हा तो शिजायला लागतो तर तो त्याचे असे बबल्स बनून तो वरती येतो, असं फुगतो तो छान. तर तसं येईपर्यंत आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे आणि शिजवायचा आहे गूळ आपल्याला. तुम्ही बघत राहा व्हिडिओ, मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते आहे. जर ही प्रोसेस जर मी एकदम नॉर्मल पद्धतीने दाखवत राहिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हे बघा आपला गूळ हा शिजलेला आहे तुपामध्ये. तर असं जेव्हा तो फुगतो तेव्हा आपला गूळ शिजला आहे, म्हणजे लाडूच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी आपलं तूप आणि गूळ हे मिश्रण मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित तयार झालेलं आहे असं समजायचं आणि आपला गॅस बंद करून टाकायचा. तर हे बघा आता गूळ आणि तुपाचं मिश्रणसुद्धा खाली घेतलेलं आहे. ते गरमच आपल्याला ह्या सारणामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आणि हे लाडू आपल्याला गरमच वळायचे असतात. सारण थंड झाल्यानंतर ते वळले जात नाही. तर मम्मीला तूप थोडंसं जास्त होईल असं वाटलं, सो त्यात थोडंसं काढून घेत आहेत दुसऱ्या टोपामध्ये. तर हे बघा आता मम्मी डायरेक्टली त्या सारणामध्ये तूप आणि गुळाचं मिश्रण घालतात आणि मी हलवते. ते तूप घालताना नेहमी पण असं हलवत राहायचं, जेणेकरून ते सगळ्या सारणाला लागलं पाहिजे व्यवस्थित. खूप मेहनत असते, खूप हलवायला खूप जड जातं. एकदा जर गूळ आपल्या सारणामध्ये पडला ना की ते घट्ट होत जातं आणि ते हलवण्यासाठी खूप ताकद लावावं लागते. तर मी एका हातात कॅमेरा धरला होता आणि एका हातानेच मी हलवत होतो, त्याच्यामुळे मला जास्त हलवता येत नव्हतं. मम्मींनी सगळं सारण टाकलं त्याच्यामध्ये. मग परत मी मम्मींना सांगितलं की तुम्ही हलवा आणि मी व्हिडिओ काढते, कारण की स्टँडला जर कॅमेरा लावला ना तर मग मला सारखा येऊन मध्ये तो स्टँड घेऊन पळून जातो. त्याला असं वाटतं मी व्हिडिओज काढते, त्याला व्हिडिओमध्ये घेत नाही, म्हणून तो स्टँड घेतो आणि डायरेक्ट पळायला लागतो. अशी गंमत आहे व्हिडिओ काढतानाची. माझी भरपूर कसरत असते. मल्हार जर घरात असेल किंवा जागा असेल तर म्हणून मी मोस्टली तो बाहेर गेला की व्हिडिओ करत असते. तो हा बघा बाजूलाच बसलेला आहे. दुधाची बॉटल त्याची तुम्हाला साईडला दिसत असेल, तीसुद्धा त्या टोपात टाकली त्याने. म्हणजे असे बरेचसे उद्योग तो करत असतो. त्याच्यामुळे म्हटलं जर स्टँडला कॅमेरा लावला ना तर तो मोबाईलच डायरेक्ट लाडूच्या सारणामध्ये टाकायला कमी करणार नाही, म्हणून मी हातातच मोबाईल धरला होता. तो बघतोय मला पण करू दे ना चालली त्याची गंमत. ऐका तुम्ही. भाजी कशी करते बघ. कशी करते आजी बघ. लाडू काय? लाडू 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 लू रे डू लाडू 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 लाडू. काकी सायकलचा प्रॉब्लेम आहे. लाडू 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 डू डू लाडू लाडू. तू कसं बोलतो बेबी शार्क? डू 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 तसं लाडू बोल. लाडू लाडू. बर लाडू तर लाडू लाडू. कोण खाणार लाडू? मल्हार खाणार. मल्हारला आवडतात लाडू. खाताना कडू कडू बोलशील. तर पटापट सगळे गरम लाडू आम्ही बांधून घेतले. लाडू बांधताना मल्हार मोबाईल घेऊन पळाला, त्याच्यामुळे लाडू बांधतानाचा व्हिडिओ मला नाही काढता आला, सो त्यासाठी सॉरी. तर हे बघा सगळे लाडू मस्त छान बांधून झालेले आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने मेथीचे लाडू करता आणि माझे मेथीचे लाडू कसे झालेत हे कमेंट करून मला नक्की सांगा. खूप छान दिसतात आणि टेस्टलासुद्धा खूप छान झालं. एकदम सगळ्या गोष्टी समप्रमाणामध्ये पडलेल्या आहेत. तर लाडू बांधून झाल्यानंतर लगेचच आम्ही एका स्कूलमध्ये गेलो. तिकडे मल्हारचा इंटरव्ह्यू होता, कारण की आज ठरलेला होता की आज इंटरव्ह्यू घेणार आहेत. आता त्याचं ॲडमिशनसुद्धा ठरणार होतं की त्या स्कूलमध्ये ॲडमिशन होऊ शकतं की नाही, आणि मग फीज वगैरे कशा आहेत त्या इंटरव्ह्यू झाल्यानंतरच सांगणार होते. त्याच्यामुळं मग इंटरव्ह्यूला आम्ही तयार झालो.
तर आम्ही त्या स्कूलमध्ये गेलो. मल्हारनी छान असा इंटरव्ह्यूसुद्धा दिला. त्याचं नाव वगैरे सगळं त्याला टीचरांनी विचारलं, सगळं सांगितलं प्रिन्सिपल मॅडमना त्यांनी. आणि मग नंतर आम्ही त्याला ज्युनियर KGच्या क्लासमध्ये घेऊन गेलो. म्हणजे त्या टीचरांनीच सांगितलं की हा मुलांसोबत कसा रिॲक्ट होतो, कसा थोडासा मिसळतो की नाही आपण पाहूयात. तर त्याला नेलं तर छान त्यांच्यामध्ये तो मिसळला होता, त्यांच्याबरोबर खेळत होता. आणि खेळता खेळता पाठीमागच्या डोरमधून कधी बाहेर पडला ते कळालंच नाही. मी व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे माझं लक्ष त्याच्या मागेच होतं. त्याचे बाबा त्याच्या मागे मागे फिरत आहेत. तर आज होता माझा उपवास, त्याच्यामुळे सकाळी काय आम्ही जेवण बनवलं नव्हतं, संध्याकाळीच बनवलं. तर आता 4 वाजताच मी जेवण बनवायला सुरुवात केली. तर 6 वाजेपर्यंत माझं सगळं जेवण बनवून झालं होतं. तर आज मी बनवलेलं आहे डाळ, भात, कांद्याची पात ही आहे ती सुकी भाजी बनवलेली आहे, आळूची वडी बनवलेली आहे. समोरच्या आजींनी गावावरून आळूची पानं आणली होते, सो त्यांनी आम्हाला 4-5 पानं दिली होतं. त्याची एकच वडी झाली, ती वडी बनवली उपवास होता म्हणून. आणि फक्त चपात्याच करायच्या बाकी आहेत. पीठ मळूनसुद्धा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. 5:45 झालेले आहे आणि माझा सगळा स्वयंपाक बनवून रेडी आहे. तर तुम्ही बघितलं 6 वाजेपर्यंत 5:45 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता. फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या. आता वाजलेल्या आहेत 6:30. तर चपात्याही बनवून झालेल्या आहेत. आता मी सगळा स्वयंपाक बनवून निवांत बसलेली आहे. मल्हार त्याच्या आजी आजोबांसोबत खाली राऊंड मारायला गेलेला आहे. तर तो आला की मग मी नैवेद्य दाखवून देईल आणि माझा उपवास तो संध्याकाळी मी आज लवकरच सोडेल, कारण की मी आज सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि मेथीचे लाडू बनवायला भरपूर एनर्जी गेलेली आहे. त्यात मल्हारच्या स्कूललासुद्धा गेलो, तिकडेही बरीचशी एनर्जी माझी हे झाली. पण असं भूक लागली असं नाही जाणवत. उपवासाच्या दिवशी मला असं नाही होत बऱ्यापैकी. खूप कधीतरी मला असं खूप भूक लागली असं वाटतं. पण ठीक आहे, आता संध्याकाळी 7 नंतर थोडीशी भूक लागायला सुरुवात होते. तर म्हटलं आज लवकर स्वयंपाक बनवून घेऊ आणि लवकरच जेवूया. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.